आज आपण पितृपक्षात नैवेद्यासाठी बनवली जाणारी थापवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पूर्वीच्या काळात वड्या पाटावरती थापून बनवल्या जात असत, त्यामुळे या वड्यांना काही भागात पाटवडी किंवा पातोडी देखील म्हणतात। काही ठिकाणी याला थापटवडी किंवा थापीव वडी असं देखील म्हटलं जातं। नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी योग्य प्रमाणात ही थापीव वडी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत। त्यासोबत बेसनाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून नेमकं काय करता येईल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। तुम्ही जर पहिल्यांदाच थापीव वडी बनवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। नव्यानेच थापीव वडी बनवताना बेसन नेमकं किती वेळ शिजवावं हे कळत नाही। या व्हिडिओमध्ये त्यासाठी एक खास टिप मी पुढे शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। एकदम परफेक्ट थापीव वडी जर तुम्हाला बनवायची असेल तर बेसन आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण घेणं खूप गरजेचं आहे। इथे मी एका डब्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी हे पीठ व्यवस्थित दाबून भरलेलं आहे डब्यामध्ये। तुम्ही देखील अशा प्रकारे दाबून पीठ भरून घ्या। वरवर जर पीठ मोजून घेतलं तर कदाचित पाणी आणि बेसन पिठाचं प्रमाण चुकू शकतं। आता याच डब्याने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पाणी समप्रमाणामध्ये वापरायचं आहे। तर एक डबा पीठ घेतलेलं होतं, त्यासाठी त्याच डब्याने पूर्ण डबा भरून मी पाणी घेतलेलं आहे। आता बऱ्याच वेळेस जेव्हा आपण पहिल्यांदाच या थापीव वड्या बनवायला जातो तेव्हा बेसनाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। त्यामुळे बेसन जर आपण आधीच अशा प्रकारे पाण्यामध्ये जर मिक्स करून घेतलं तर बेसनाच्या गुठळ्या बनायची शक्यता खूप कमी होते। हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करताना पाणी पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं। एकदम डबाभर पाणी मी इथे ओतलेलं नाही, 3-4 वेळेस थोडं थोडं करून पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून बेसन पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे पीठ व्यवस्थित मिक्स होतं, पटकन मिक्स होतं। याला पाण्यामध्ये मिक्स व्हायला वेळ लागत नाही। जर आपण या पिठामध्ये सर्व पाणी एकदम ओतलं असतं तर पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं नसतं, त्यामध्ये गुठळ्या झाल्या असत्या आणि आपल्याला पुन्हा वेळ लागला असता। त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं करून पाणी पिठामध्ये मिक्स करायचं, म्हणजे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि गुठळ्या देखील बनत नाहीत। अशा प्रकारे बेसन आधीच पाण्यात व्यवस्थित मिक्स करून ठेवलं की मग जेव्हा आपण ते शिजवायला घेतो तेव्हा देखील खूप सहजपणे गुठळ्या न बनता पीठ व्यवस्थित शिजतं, गडबड गोंधळ अजिबात होत नाही। आता हे पीठ 5 मिनिटं आपण झाकून भिजण्यासाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, चमचाभर जिरं आणि अर्धा चमचा ओवा घालायचा। काही जण पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित पदार्थ बनवतात, त्यांनी मात्र लसूण घालू नये। हे सर्व पदार्थ मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। आता एक पसरट कढई घ्यायची आहे। कढईमध्ये पीठ शिजवणं सोपं जातं, त्यामुळे शक्यतो कढई किंवा कोणतंही पसरट तोंडाचं भांडं वापरायचं, म्हणजे आपल्याला त्यामुळे बेसन पीठ परतणं सोपं जाईल आणि पीठ खाली लागणार देखील नाही। इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, 2 चिमटी हिंग आणि पाव चमचा हळद घालायची। आता यामध्ये आपण वाटून ठेवलेला मसाला घालूयात। मसाला या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे छान खमंग फोडणी बनते। आता इथे पुन्हा अर्धी वाटी पाणी आपल्याला लागणार आहे, म्हणजेच 1 वाटी पिठासाठी एकूण 1.5 वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे। आता यामध्ये बेसनाच्या अंदाजानुसार चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण भिजवून ठेवलेलं बेसन घालणार आहोत। बेसन यामध्ये घालण्यापूर्वी थोडंसं ते हलवून घ्यायचं, म्हणजे बेसन जर खाली बसलं असेल तर ते व्यवस्थित मिक्स होतं। बेसन फोडणीमध्ये घालताना गॅस मंद ठेवायचा। आता बेसन आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। थोड्या थोड्या वेळाने बेसन पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे ते खाली लागत नाही। काही वेळाने अशा प्रकारे ते घट्ट व्हायला लागेल। आता बेसन नेमकं किती वेळ शिजवायचं हा प्रश्न नव्याने शिकणाऱ्यांना पडलेला असतो। तर इथे पहा, सुरुवातीला बेसन ढवळत असताना ते सहजपणे खाली पडतं, पटकन खाली पडतं। जसजसं आपण ते मंद आचेवर शिजवत राहतो तसतसं पळीवर लागलेलं बेसन खाली पडायला वेळ लागत जातो आणि एक वेळ अशी येते की पीठ पळीवरून खालीच पडत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता पळीला लागलेलं पीठ यावरून खाली पडत नाही आहे, म्हणजेच आता आपलं हे पीठ बनवून तयार आहे। तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे।
गरमागरम शिजवलेलं बेसन एका तेलाने ग्रीस केलेल्या ताटात काढायचं. अगदीच काही गडबड करण्याची गरज नाही. इथे मी एका ताटाला याआधीच तेल लावून घेतलेलं होतं. हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला ते थापून घ्यायचं आहे. सुरुवातीला पीठ गरम असल्यामुळे हाताने थापायला अवघड जातं. त्यामुळे अशा प्रकारे वाटीच्या सहाय्याने पीठ थापून घ्यायचं. वाटीच्या तळाला पाण्याचा हात किंवा थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग वाटीच्या तळाला बेसन अजिबात चिकटत नाही. मिश्रण थोडंसं कोमट झालं, हाताला सोसवेल इतपत कोमट झालं की हाताने एकसमान थापून घ्यायचं. इथे हे मिश्रण थापून झालेलं आहे. याची जाडी साधारण अर्धा सेंटीमीटर आहे. आता यावर मी चमचाभर खसखस भुरभुरून घेतली. खसखस भाजलेली असावी. त्याचसोबत इथे थोडंसं ओलं खोबरं मी यावरती घालणार आहे. ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील किसून वापरू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात, म्हणजे या वड्या दिसायला छान दिसतात. वरून टाकलेले जिन्नस आपल्या वडीमध्ये व्यवस्थित सेट व्हावेत यासाठी थोडंसं प्रेस करून घेऊयात यामध्ये. आणि आता याच्या वड्या आपल्याला पाडायच्या आहेत, तर तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या वड्या ह्या थोड्याशा मोठ्याच असतात. तर मी इथे डायमंडच्या शेपमध्ये या वड्या कापून घेणार आहे. तुम्ही हवं तर चौकोनी आकारामध्ये देखील या वड्या कापू शकता. अगदी सहजपणे वड्या कापल्या जातात. तर इथे आपण या वड्या कापून घेतलेल्या आहेत. कापणीच्या आकारामध्ये या वड्या आपण बनवलेल्या आहेत. यातली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी सहजपणे निघून येतात या वड्या. तर बाकीच्या सर्व वड्या देखील आपण अशाच प्रकारे मोकळ्या करून घेऊयात. आणि इथे आपल्या या खमंग पाटवड्या बनून तयार झालेल्या आहेत. पितृपक्षात या वडीला विशेष मान आहे. तर आज आपण अजिबात गुठळ्या न होऊ देता अगदी योग्य प्रमाणात पाटवड्या किंवा या थापीव वड्या कशा बनवायच्या ते पाहिलं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.